संघामधून खेळताना दिसतोय. दरम्यान यष्ट्यांच्या मागे मात्र आपल्याला सुपला शॉटचा दरम्यान यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय सुपला शॉट किंग अक्षय भातगावकर. द फिनिशियन्स संघाचे संघनायक सुद्धा आपल्याला मैदानात दिसतात. सूरज लिंगायत कारिवणेकर. त्यांच्याच बाजूला आपल्याला एक उभरता खेळाडू गोलंदाज म्हणून पाहायला दिसतोय सुजल गवळी. पहिला चेंडू सतीशचा स्ट्राईकला ओमकार जंगम. सुंदर चेंडू होता. अक्षय मात्र चुकी करतोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. दरम्यान आपल्याला आता पाहायला मिळतात झाप संघाकडून स्ट्राईक एंडला दिसतोय तो विनायक जंगम. दरम्यान यानंतर होणारा सामना रायगड 11 ओमकार वर्सेस शिवरुद्र बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन पाशी हजर राहायचंय. दरम्यान स्ट्राईक एंडला दिसतोय तो झाप संघाकडून विनायक जंगम. एक गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. नक्कीच ज्या संघामध्ये असतो त्या संघाला फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही बाजूनी मोठं सहकार्य करतो. तसाच नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय ओमकार जंगम. ओमी नावाने ओके नावाने फेमस असलेला हा खेळाडू. हा सुद्धा खेळाडू अतिशय मातब्बर असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. उत्कृष्ट गोलंदाज आहे. पॉवर प्लेची षटक टाकण्याचा खूप मोठा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. पाहूया पुढचा चेंडू सतीशचा विनयसाठी. आता मात्र विनय त्रिफळाची धोतोय. पहिला धक्का बसतोय. विनू बाद होऊन तंबूत परततोय. एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय. दरम्यान विनूची जागा घेण्यासाठी जातोय तो अक्षय. विनू मात्र विचार करत असेल 2 थेंब पावसाचे पाडून घ्यायला आलो होतो की काय मैदानात. विनू नक्कीच आंघोळ करून आला नव्हता घरून. दरम्यान पुढचा चेंडू सतीशचा अक्षयसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. सुंदर चेंडू होता. अक्षयला काही चेंडू समजला नाहीये. दरम्यान अक्षय भातगावकर मात्र थोडीशी चूक करतोय. सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडू गेला. सतीशला म्हटलं लाईन आणि लेंथ नक्कीच भेटते. सूरज आणि सुयोगच्या अंडर त्याची खेळण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. नक्कीच तो उत्साह त्याचा आता आपल्याला दिसून येतोय. सतीशचा उत्साह आपल्याला दिसून येतो इथे. एक स्वप्न नक्कीच साकार होतंय त्याचं. नक्कीच आम्हाला इथे काकांकडून एक माहिती मिळते. कांदिवलीचा जावई
सतीश दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय सुयोग. पहिला चेंडू सुयोगचा. सुयोग टू ओमकार. कॅप्टन टू ओपनर अशी ही लढत होती. नक्कीच एका संघातून नेहमी खेळत असतात सुयोग आणि ओमकार. म्हणून सामना सुरू होण्याआधीच मी सांगितलं होतं एक मैत्रीपूर्ण असा हा सामना आहे. कालपासून या सामन्याची एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होते. दरम्यान फलंदाज बाद होतोय. जेल बाद होतोय अक्षय. दुसरा धक्का बसतोय अक्षयच्या रूपात. दरम्यान अक्षयची जागा घेण्यासाठी जातोय प्रफुल्ल उर्फ रफिक भाई. कैसा है मिया? दरम्यान सुयोग मात्र क्षेत्ररक्षणात बदल करतोय. नक्कीच पुढचा चेंडू सुयोगचा प्रफुल साठी. लॉंग ऑन बाउंड्री त्यांच्या दिशेने जातोय चेंडू. सतीश मात्र चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या होते 3. 2 गडी बाद 3. विनू आणि अक्षय तंबूत परतलेत. ओमकारला मात्र आता मैदानात उभं राहून खेळण्याची गरज आहे. पुढचा चेंडू सुयोगचा ओमकार साठी. सुंदर चेंडू होता. फुल टॉस पद्धतीचा होता चेंडू. नक्कीच ओमकारला काही चेंडू समजला नाही. चेंडू गेला थेट अक्षयच्या हातात. निर्धाव. पुढचा चेंडू सुयोगचा ओमकार साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. ओमकारला काही चेंडू समजत नाहीत. नक्कीच प्रॅक्टिस होत नाहीये त्याचा हा परिणाम दिसतोय. दरम्यान शेवटचा चेंडू आमचे स्कोरर रोहित लिंगायत इथे आम्हाला सांगतात शेवटचा चेंडू आहे या षटकाचा. ओमकार मात्र त्रिफळाची धोतोय. तिसरा धक्का बसतोय. सुयोग दोन्ही हात वर करतोय ओमकारची विकेट घेतल्यावर. ओमकार मात्र थोडासा निराश होताना दिसतोय. पंचेचाळीस नंबरचे फॅन पण त्या पद्धतीची कोणतीही कामगिरी करताना आपल्याला दिसलेले नाहीयेत. सूरज ओमकारची जागा घेण्यासाठी जातोय. दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय प्रज्ञेश. स्ट्राईकला
प्रफुल्ल, चेंडू हवेत उडतोय, पाहूया. दरम्यान चेंडू जातोय थेट सीमा पार, षटकार आणि पंचांचा नोचा इशारा येतोय. एकूण 7 धावा मिळतात या चेंडूवर. प्रफुल्ल मात्र आक्रमक होताना दिसतोय. विनू आणि ओमकारची कामगिरी आता मात्र प्रफुल्लला करायला लागते. पंच फ्री हिटचा इशारा देतात. प्रज्ञेशचा पहिला चेंडू होता, नो टाकला गेला. प्रफुल्लने मात्र त्याचा योग्य तो फायदा घेतला. चेंडू थेट सीमा पार षटकारसाठी धाडला. आता मात्र प्रफुल्ल आक्रमक होताना दिसतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या होतीये 10. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. प्रज्ञेश, पुढचा चेंडू प्रज्ञेशचा प्रफुल्लसाठी. एक धाव तर घेतलीच आहे नक्कीच. सुजल चेंडू अडवे पर्यंत प्रफुल्ल आणि सूरज 2 धाव पूर्ण करतात. दरम्यान पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय, फ्री हिटचा इशारा येतोय. धावसंख्या होते ती 13. चालू षटक आहे तिसरं, म्हणजे शेवटचं षटक या इनिंगचं. पुढचा चेंडू प्रज्ञेशचा. दरम्यान मी रायगड 11 ओमकार आणि शिवरुद्र बी या 2 संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी पॅव्हिलियन पाशी यायचंय. राजा जर कुठे असेल तर त्याने पॅव्हिलियन पाशी यायचंय. पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा येतोय. राजा मन्या शशिकांत तुला बोलवतोय, लगेच पॅव्हिलियन जवळ ये. धावसंख्या होती 14. 2 षटकांमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. आता मात्र सुंदर चेंडू आहे. प्रफुल्लला काही चेंडू समजत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू प्रज्ञेशचा प्रफुल्लसाठी. प्रफुल्ल मात्र एका षटकाराने खेळतोय. पुन्हा एकदा तटावलेला चेंडू. सूरज स्वतः चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. काय कॉन्फिडन्स आहे पहा. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करताना दिसतात सूरज लिंगायत आपल्याला. वाऱ्याच्या वेगाने चेंडू अडवायला धावत येत आहेत. त्याच वेगाने चेंडू फेकी होते. नक्कीच नवीन मुलांना लाजवणारं काम करतायत सूरज लिंगायत. या वयात बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणं. पुढचा चेंडू प्रज्ञेशचा. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 17. थोडस खराब म्हणायला हरकत नाहीये षटक हे प्रज्ञेशचं. नक्कीच आतापर्यंत 15 धावा गेल्यात या षटकामध्ये आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहे सूरज.
आता मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय रोहित आणि तंबूत परततोय. प्रफुल्ल मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात होता. नक्कीच आणि सूरजची जागा घेण्यासाठी गेलाय तो निखिल. स्ट्राईकला आहे प्रफुल्ल. एका षटकारानिशी घेतोय. धावसंख्या झाली ती 17. पुढचा चेंडू प्रज्ञेशचा. सुंदर चेंडू होता. प्रफुल्लला काही समजला नाही चेंडू. नक्कीच चेंडू निर्धाव गेला. सुंदर कमबॅक केलाय प्रज्ञेशने. नक्कीच पहिले सलग 3 चेंडू नो टाकले होते. हलकेच तटावला लेग साइडच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच घेतले. सुजल गवळी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात मात्र थोडासा घसरतोय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 1 रन शॉटचा इशारा येतोय पंचांकडून. दरम्यान 1च रन मिळते. रायगड 11 ओमकार वर्सेस शिवरुद्र बी. दोन्ही संघाचे संघनायक जर इथे पॅव्हलियन पाशी उपस्थित असतील तर नाणेफेक करून घ्यायचे लगेच. दरम्यान चॅलेंजर्स झाप संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये 18 धावा केल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान दिलंय. या 18 धावांमध्ये मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. ते प्रफुल्लचं एक षटकारानिशी फलंदाजी करत होता. प्रफुल्ल नाबाद राहिलाय. नक्कीच सुंदर फलंदाजी केली. विनू आणि ओमकार यांनी नक्कीच याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. दरम्यान पुढच्या सामन्याचं शिवरुद्र ब विरुद्ध रायगड नाणेफेक होते. असं शिवरुद्र ब ने नाणेफेक जिंकली आहे. धन्यवाद. त्या दरम्यान ओव्हल 11 संघ रबर बॉल पावसाळी स्पर्धा. कुठल्याही कार्यक्रमासाठी एक भक्कम गरज असते ती स्पॉन्सरशिप आणि त्यांचं नाव घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण का त्यांनी जे स्पॉन्सरशिप केले त्यामुळे आपला कार्यक्रम पूर्ण होत आहे. तर मॅस्कॉट क्रिएशन श्रीयुत अतुल गुराव, प्रतीक पाताडे, उमेश लिंगायत, जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा, हरिश्चंद्र स्वामी, श्री साई एंटरप्राइजेस अरुण जंगम, श्री साई एंटरप्राइजेस अरुण जंगम स्वामी, राकेश नाटेकर टीम फिनिक्शियन्स, तुषार लिंगायत शिवकृपा आर्ट्स, मनोज लिंगायत यांनी आपल्याला बॉल स्पॉन्सरशिप केलेली आहे. पुरुषोत्तम लिंगायत, प्रकाश लिंगायत, ज्योत्स्ना लिंगायत कॅटर्स, हरिश्चंद्र स्वामी, देवेंद्र गुरव शिवा संघटना, पालघर जिल्हा सचिव देवेंद्रजी गुरव यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे. शशिकांत लिंगायत युवा मंडळ हे आपलं आणि महेशजी नाटेकर यांनी आपल्याला जेवणाची उत्तम व्यवस्था दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपलाच ओव्हलचा एक खेळाडू गजेश हिरेमठ यांनी आपल्याला लाईव्ह उपलब्ध जे लाईव्ह कॅमेरा सेटअप आहे सगळं ते आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. कारण का आपण आहात म्हणून हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम
चांगल्यारीत्या पार पडत आहे. धन्यवाद. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडूंमध्ये 19 धावांचा आव्हान घेऊन सलामीसाठी मैदानात आपल्याला दिसतात शिवशंभू संघाकडून हरी स्वामी आणि सतीश. 18 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच गोलंदाजी पण तितकीच चांगली आहे झाप संघाकडे. ओमकार विनू फलंदाजीमध्ये तितकीशी फारशी चांगली कामगिरी करताना दिसले नाही आहेत, परंतु गोलंदाजीत मात्र आपल्या संघाला नक्कीच काहीतरी योगदान देतील असं वाटतंय. तरी पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दरम्यान मी सुनील लिंगायत यांना विनंती करतो की त्यांनी पॅव्हलियन पाशी यायचं आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर म्हणून सुनील लिंगायत यांना अजय स्पोर्ट्स कडून टी शर्ट आपल्याला दिलं जातंय. वैयक्तिक 38 धावा केल्या होत्या नाबाद, त्यामध्ये सलग 5 षटकारांचा समावेश होतोय. सुंदर फलंदाजी केली होती. याचसाठी पहिल्या सामन्याचा सामनावीर म्हणून त्यांना घोषित केलं जातंय. दरम्यान स्ट्राईकला दिसतोय सतीश, नॉन स्ट्राईकला हरी. गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला ओमकार, स्वतः संघाचा संघनायक, करता धरता आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही. पहिला चेंडू सतीश साठी. पहिला चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत, अवांतर स्वरूपात इशारा करतायत. ओमकारला मात्र दंडित करतायत. संघाचं खाता अवांतर धावेने खोललं जातंय. दरम्यान पहिल्या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय सुनील लिंगायत याला अजय स्पोर्ट्स, हे जे आपले स्पॉन्सर आहेत ते अजय स्पोर्ट्स तर्फे मी कॅमेराला विनंती करतो कृपया इकडे कॅप्चर करावं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील लिंगायत यांना मॅन ऑफ द मॅचची जर्सी देत आहेत ते श्री हेदवीकर, सदानंद हेदवीकर, जे GST विभागात कामाला आहेत. आपल्या समाजातील एक परिसरातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व. धन्यवाद. दरम्यान सलग 2 चेंडू वाईट टाकले होते ओमकारने आणि धावून काढलेली 1 धाव, अशा एकूण 3 धावा झाल्यात आतापर्यंत. आता मात्र स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला हरी, एक आक्रमक घातक असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. दरम्यान एक सूचना आहे, सामनावीर मिळालेलं जे टी शर्ट आहे ते टी शर्ट घालून पुढील सामने खेळावे लागतील. धन्यवाद. बॅटची काढा घेऊन जातोय चेंडू. यष्टांच्या मागे विनू आणि मंदार 2 खेळाडू मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत. ओमकारने मात्र नक्कीच प्रफुल्लकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. सुंदर फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतायत. ओमकारला दंडित करतायत, वाईडचा इशारा देत आहेत. अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. लॉंगॉनच्या दिशेने तटावलाय चेंडू. बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज मात्र
एकच धाव पूर्ण करतायत. पुढचा चेंडू ओमकारचा. धावसंख्या झाली आहे ती 6. चालू षटक आहे, पहिलं टाकतोय ओमकार. आता मात्र पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतायत, वाईडचा इशारा देत आहेत. धावसंख्या झाली आहे 7. पुढचा चेंडू ओमकारचा. आता मात्र लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या होते ती 8. चालू षटक आहे, पहिलं टाकतोय ओमकार. जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान आहे, त्यामधल्या 8 धावा तर आतापर्यंत पूर्ण झाल्याच आहेत. पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतायत, वाईडचा इशारा देत आहेत. ओमकार मात्र वारंवार ती एकच चूक करताना दिसतोय आपल्याला. पुढचा चेंडू ओमकारचा. आता मात्र निर्धाव जातोय चेंडू. हरीला काही चेंडू समजत नाहीये. दरम्यान चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू ओमकारचा. स्ट्राईकला आहे हरी. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातो थेट सीमा पार. षटकार. नक्कीच हरी ह्या चेंडूचीच वाट बघत होता. चेंडू थेट डारलाय सीमा पार. षटकार. धावसंख्या होते ती 15. जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. दोन धावा पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 17. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 17. ओमकार मात्र अतिशय महागडा ठरलाय. फलंदाजीमध्ये पाहिजे तितकी चांगली कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. नक्कीच गोलंदाजीत सुद्धा जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना 17 धावा पहिल्या षटकात दिल्यात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला विनू. पहिल्या षटकात त्रिफळाची 2 तंबूत परतला होता. कोणत्याच पद्धतीची फलंदाजीमध्ये कामगिरी चांगली केलेली दिसली नाहीये आपल्याला आजच्या दिवसात. दरम्यान एका धावेची आवश्यकता आहे. दरम्यान हा सामना मात्र शिवशंभू संघ विजयी होतोय. मैत्रीपूर्ण असा हा सामना होता. नक्कीच दोन्ही संघांमध्ये खेळाडू जे खेळले ते अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान मी शिवशंभू संघाच्या सुयोगला विनंती करेन की त्याने पॅव्हलियन पाशी यायचं. या सामन्याचा सामनावीर म्हणून सुयोगला घोषित केले जात आहे. 2 विकेट्स घेतल्या होत्या. महत्वाच्या अशा खेळाडूंच्या 2 विकेट्स घेतल्या होत्या त्याने. मी दत्ता काकांना विनंती करतो की सामनावीरचा पुरस्कार आपण प्रदान करावा.
पहिल्या फेरीतील आपला हा शेवटचा सामना असेल आजचा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. त्यानंतर लगेच आपण दुसरी फेरी चालू करणार आहोत. सर्व संघांनी नोंद करावी.